जिल्हा बँकेची आज या ठिकाणी बैठक पार पडली आहे. काय नेमकी बैठक होती? जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक आज पार पडली. दोन महत्त्वाचे विषय चर्चेला त्या ठिकाणी आले. एक तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दगडी बँकेच्या संदर्भातला विषय होता आणि आमच्या बहुतेकांची इच्छा जिल्ह्यातली होती की दगडी बँकची विक्री करू नये, पण त्याप्रमाणे चर्चा संपूर्ण झाली आणि त्या विक्रीला माझाही विरोध होताही. त्यानंतर सर्वानुमते असं ठरलं की बिल्डिंग टिकण्याच्या मार्गाने तसे रिपोर्ट्स जे आहेत ते पडू शकते. मागच्या बाजूने आता संचालक मंडळाने स्वतः जाऊन खात्री करावी आणि ती जर पडाऊ झाली असेल किंवा पडण्याच्या ह्याच्यामध्ये असेल तर त्याची विक्री न करता तिचा पुनर्विकास करावा. पण कोणत्याही स्थितीमध्ये बँकेची मालमत्ता ही विकता कामा नये असं ठरलं. आणि दुसरं जे लोकर भरतीच्या संदर्भामध्ये आहे त्यामध्ये राज्य सरकारने ज्या कंपन्या प्राधिकृत केलेल्या आहे त्याच्या पलीकडे कोणत्याही कंपनीकडनं भरती करू नये. राज्य सरकारचं जे परिपत्रक आहे एकंदरीत 7 कंपन्यांचं, त्या 7 कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीला द्यायला हरकत नाही, पण प्राधान्यानं मागच्या वेळेस ज्या कंपन्यांना दिलं त्या कंपन्यांकडून केलं तर अधिक सोयीचं होईल असं माझं मत मी मांडलं. शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी मदतीसाठी सरकारने काही मदत जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत एकंदरीत पाहिलं तर एक फसवी मदत आहे. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये फार कमी पैसा मिळणार आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे नरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनी मनरेगाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या माध्यमातून जो पैसा मिळणार आहे तो प्रत्यक्ष त्यांनी काम करावं आणि मजुरी घ्यावी अशा स्वरूपाचा जो पैसा आहे. एकंदरीत हेक्टरी किमान 50,000 रुपये द्यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची होती, पण तो पैसा न देता तो अत्यंत तोडका पैसा शेतकऱ्यांना मिळतो आहे. शेतकरी समाधानी नाही. शेतकऱ्याच्या संदर्भात एक असतं की मुळामध्ये त्याने घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून तो पेरणी करत असतो, मशागत करत असतो. आता ते घेतलेलं कर्ज हे पाण्यामध्ये बुडालं. नंतर परत त्याला पेरणी करायची असेल तर नव्यानं कर्ज घ्यावं लागेल. म्हणजे आधीचंही कर्ज डोक्यावर बसलं, परत नव्यानं कर्ज त्याला घ्यावं लागेल, तेव्हाच तो पेरणी करू शकेल. रब्बीची असेल की आणखी पुढच्या संदर्भात खरीपाची असेल. यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग होता कर्जमाफीचा. जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज पूर्णपणे माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी उठून उभा राहणं शक्य नाही. बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री त्यांनी एक वादग्रस्त एकनाथ शिंदे मोठे व्हावे म्हणून त्यांच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत असं रोहित पवार म्हणतात. आता ते त्यांचं मत आहे. राज ठाकरे आपल्या पंपावरती ज्या पद्धतीने ते झाला तर जुना झाला ते नाही तर त्याच्यावरती खडसेंची प्रॉपर्टी आम्ही व्यवस्थित सांभाळू असं उद्गार गिरीश महाजन यांनी केलेला. या राज्य सरकारमधला कोणताही मंत्री असो जो सरकारमध्ये आहे त्याने खडसेंचीच प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्ट्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. नवीन काय आहे त्याच्यामध्ये? तुमचे पोलीस कमी पडत आहे हे मान्यच केलं त्यांनी. जळगावमध्ये आज भीषण घटना घडली आहे. 2 वेळा अस्थी चोरी गेलेली आहे भाऊ. लोकांच्या अस्थी सुरक्षित नाही भाऊ. अस्थी सुद्धा चोरीला जात आहे. मेहरून असेल, शिवाजीनगर असेल, या ठिकाणी मृतदेहाच्या अस्थी सोन्याबाई चोरून येत आहे भाऊ. काय सांगाल भाऊ? जळगाव शहरच नाही तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत खाली गेलेली आहे, बिघडलेली आहे. आता या ठिकाणी घरामध्ये दरोडे पडत होते, घरामध्ये चोऱ्या होत होत्या, पण आता स्मशानामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या. हे नवीन प्रकार घडायला लागले. पोलिसांची दहशत संपलेली आहे, पोलिसांचा धाक संपलेला आहे.